आपल्याला पाहायला मिळतोय. टॉसचा सुरे संघाच्या संघनायकांनी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले एन आर बोरपाडा या संघाला हे आमंत्रण स्वीकारून सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय बिंदास लसने विथ प्रतीक तानले. इथे मात्र मिडल ऑफ द पॅच चेंडू केलेला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू शॉर्ट मिडल रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एका धावेने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन केल्यापर्यंत प्रतीक तानल्याने अल्ट्रा स्लो मोशनमध्ये नक्कीच दाखवलं जाते प्रिन्स स्मिथच्या माध्यमातून. हा एक नवीन आविष्कार टेनिस क्रिकेटमध्ये प्रिन्स स्मिथचा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वोत्तम नक्कीच ह्या कॅमेऱ्याचा वापर 10PL मध्ये आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. इथे समोर केलेल्या चेंडूला धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि इथे मात्र आपण पाहतोय धावच्या चित्रामध्ये फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा एनआर बोरपाडा संघाला प्रतीक तानलीच्या रूपाने. धोंडा वडवली आणि सुमित कुमार गुंदवली असा पहिल्या फेरीतील यानंतरचा सगळ्यात शेवटचा सामना नियोजित सामना आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल लवकरात लवकर आपण इथे आयोजकांबरोबर संपर्क साधा. मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी आपण प्रस्तुत व्हा. त्याचबरोबर ओपन ग्रामीण गटातून आपण RM सोनारपाडा स्वराज्य प्रतिष्ठान नावाच्या विरोधात खेळताना पाहाल. ओमसाई आगासन मोठी देसाई अशी मोठी लढत आपण पाहू शकाल. स्वर्गीय सुदेशदादा 5151 खार्डी आणि नक्ष 11 कासार वडवली अशी ही बिग बॅटल आपण पाहू शकाल. आणि द्रोण एंटरप्राइजेस खारेगाव अनु 11 गोठेकर बस संघाबरोबर खेळेल. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होते गले रिझर्व मध्ये मिसफील पाहायला मिळते. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दरम्यान एक्सपर्ट स्कोरर नंदू पाटील सुरई इथून सुरई संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद नंदू पाटील स्कोरर सुरई. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जयदुर्ग सुरई संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय आणि या संघासाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच या आयोजनासाठी त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. केतन पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक तोलतोय. पहिला फलंदाज प्रतीक तानले हा धावची चुरमाने बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. बिंदास लसने आणि राकेश जाधव ही जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. बॉलरचं पहिले षटक मार्गस आहे केतन पाटील. राईट आर्म उर्दू स्टंप लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना सॉरी इथे मात्र पलटी शॉट इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड स्क्वेअर पॉइंट रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमाबार चौकार. आपण पाहू शकता पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या अँगलने दाखवलं गेलेलं आहे. काय फटका केलेला फलंदाज आपण पाहतोय राकेश जाधव याने. चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 6 वर पोहोचते. एनआर बोरपाडा विपक्ष जयदुर्ग सुरैया आजच्या दिवसामध्ये 6वा सामना आपण पाहतोय बोरपाडा विपक्ष सुरैया दोन संघामध्ये. इथे मात्र छोट्या बॅटरीचा वापर करण्यास मजबूर केला तर फलंदाजाला असली मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या हळूच पुरू शकते. एनआर बोरपाडा संघाची 7 वर पोहोचते. बिंदास लसने आणि राकेश जाधव ही जोडी मैदानामध्ये प्रतीक तानले बांधून पॅलमध्ये परतलेले आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. केतन पाटील फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. जयदुर्ग सुरेश संघ वैयक्तिक पहिलं सांघिक पहिले षटक घालतोय. इथे मात्र फायनल रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे तिथे. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एनआर बोरपाडा संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 1/7. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला गावदेव ढोंडवली विरुद्ध सुमित कुमार गुंदवली या दोन संघामध्ये. सध्या सुरू असलेला सामना जयदुर्ग सुरे विरुद्ध एनआर बोरपाडा. आज पहिल्या सामन्यामध्ये केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने केटी प्रतिष्ठान पारे संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात अष्टनायक ठाकूरपाडा संघाने जयभजन गोडसे संघाला पराभूत केलं होतं. आणि सध्या तिसरा सामना आपण पाहतोय रेग्युलर फॉर्मॅटमधील जयदुर्ग सुरे विपक्ष एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये. दुसरं षटक घालण्यासाठी अतुल पाटील आता मात्र सज्ज होतोय.
तर पॉवर षटकानंतर विखुरली शतरक्षण पाहायला मिळत आहे. मात्र 4 शतक अजूनही 30 षटकाच्या सर्कलमध्ये तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये थर्डमॅन फायनली 30 सर्कलमध्ये पॉईंट आणि कौर पॉईंट 30 सर्कलमध्ये. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी वाईड एवढकर चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. चांगली सुरुवात करताना आपण पाहतोय अतुल आउटसाइड ऑफ स्टंप अल्ट्रा स्लो मोशन ने हे नक्कीच दाखवलं जाते. ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. अतुल राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र चेंडूला लॉफ केलेला लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जातोय. इथे मात्र सीमापार षटकार. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला अगदी कॉकर रिझनच्या वरून हा चेंडू हा सीमापार धाडला गेलेला आहे षटकारासाठी. या अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखल जात आहे. तेवढा चेंडू अख्खा टप्प्याचा नव्हता मात्र पुलचा अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. सक्सेसफुल वंडरफुल पॉवरफुल आणि चेंडूला केलाय सीमाशेफुल षटकार. धावसंख्या 6 ने 14 वर पोहोचते. दुहेरी अंकामध्ये देखील धावसंख्या प्रवेश करते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय एनआर बोरपाडा विरुद्ध जयदुर्ग सुरू या दोन संघामधील सामना. यानंतर जे दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं सुमित कुमार गुंदवले आणि गावदेव ढोंडावडोले. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जाईल. यावेळी मात्र क्षेत्र निवडलाय स्केवलेक आणि त्याच्यावरून हा षटकार वसूल करताना फलंदाज राकेश जाधव. छोटा पॅकेट बडा धमाका हे आपण पाहू शकता. अखोटप्याचा चेंडू आणि फुलचा फटका पाहायला मिळतोय. पॉवरफुल वंडरफुल आणि पुन्हा एकदा चेंडू सीमाशेफुल. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार राकेश जाधवच्या बॅटमधून षटकामध्ये डील करताना सध्या राकेश जाधव हा फलंदाज. गेअर चेंज केलेला आपण पाहतोय फलंदाजीचा. धावसंख्या 19. आक्रमक मूड मध्ये राकेश जाधव पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आक्रमक फलंदाजी करताना सध्या पाहतोय. वैयक्तिक 17 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे ज्यामध्ये 1 चौकार 2 षटकांचा देखील समावेश आहे. धावसंख्या स्कोरवर 19 धावा आहे. दुसरं षटक मार्गस्थ या अतुल पाटील थोडंसं मागला ठरतोय कारण 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत त्याने 12 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 षटकार हे पाहायला मिळालेले आहेत. यावेळी मात्र करार ऑनड्रायचा फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे नक्कीच लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला मिळतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावीने स्कोरबोर्डवर वाढून होते ती 20 धावा. अतुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र बिंदाचा फटका फसलेला आहे. चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. स्वतः इष्टेक्षी चेंडू खाली सेफ हँड विनोद पाटील आणि इथे मात्र बिंदास लसण्याला जावे लागेल डॅगॉटच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज बाद एनआर बोरपाडा या संघाचा. आपण पाहू शकता सेफ हँड विनोद पाटील इस्ट्रेक्सची भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या हातातून हा झेल नक्कीच सुटला गेलेला नाही. चांगला झेल कारण त्याला ठाऊक होता हा झेल बिंदासचा आहे आणि बिंदास याचा जर झेल पकडला गेला नाही तर मात्र बिंदासपणे फलंदाजी करू शकेल.
एक खूप मोठा हादरा म्हणतील येणार बोरपाडा संघाला बिंदास लंचच्या रूपाने. दोन फलंदाज बाद झाले आहेत. दोन्ही सलामीचे फलंदाज बाव दोन तंबूच्या आश्रयाला परतले आहेत. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. आता मात्र आपण पाहतो या नवीन बॅटर मैदानामध्ये वेग शेलके, राकेश जाधव आणि वेग शेलके ही जोडी मैदानामध्ये. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट केलेला आहे. छोट्या प्रॅक्टिस ऑफ वापर करताना फलंदाज पाहायला मिळतोय. एक धाव फलंदाजाने पूर्ण केले. एका धावेने धावसंख्या 21 वर पोहोचते. या षटकाची देखील समाप्ती. 2 षटके समाप्ती, 2 षटक समाप्तीनंतर येणार बोरपाडा संघाची धावसंख्या 2-21. 21 लॉस फॉर द 2 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. यानंतर सामना ग्रामीण पूलमधील पाहायला मिळेल गावदेव ढोंडावली विरुद्ध सुमित कुमार गुंदवली या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. तिसरा फलंदाज बादून बॅटमॅन परतताना आपण पाहतो वेग शेलके हा बाद झालेला आहे. नवीन बॅटर आता मात्र वेग डोंगरे. विवेक शेलके बाद झालेला आणि वेग डोंगरे आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. धावसंख्या 21. 21 लॉस फॉर द 3 विकेट. तिसरं षटक प्रगतीपत्र आपण पाहतोय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक निशान पाटील हातवतो जयदुर्ग सुरई संघाकडून. इथे फुलटा चेंडू लॉफ्ट केले. चेंडूला लॉफ्टेड फटका. सरळ काव कोणाच्या वरून सीमापार षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून येणार बोरपाडे संघाची पोहोचते ती 27 वर. हे आपण बघू शकतो रिप्ले मध्ये. खरं तर लॉर फुलटा चेंडू होता आणि लॉफ केलं होतं चेंडूला. कावकोंड रिझनच्या वरून हा षटकार वसूल करताना फलंदाज. निशान पाटील यांनी अगोदरच्या चेंडूवर विकेट प्राप्त केले. त्यानंतर हा षटकार पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र वापसी करताना या चेंडूवर ग्रोथचा निशाने या चेंडूवर मात्र फलंदाजाला शांत ठेवलेला आहे. धावसंख्या 27-27. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना येणार बोरपाडा संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. इथे मात्र बेस्ट टाइम फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ लँडिंग होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत वेल होता फलंदाजाकडे धावा पूर्ण करण्याचा.
2 धाव फलंदाज इथे पूर्ण करतात आणि 2 धावीने भोरपाडे संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर 29 धावा, 29. आपण सामना पाहतोय NR बोरपाडा विपक्षी जयदुर्ग सुरई आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावठी ढोंडावडोले विरुद्ध सुमित कुमार गोंदवले या दोन संघामध्ये. इथे मात्र भीमटोला वजटोला आणि चेंडू सीमाशिवाय गेला. षटकार. वेग डोंगरे याच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जसा चेंडू बॅटवर येतोय आणि तसा बाहेर देखील जातोय. आपण रिप्ले मध्ये पाहूया कशावर फटका केला गेलाय. अगदी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये नक्कीच हा रिप्ले दाखवला जातोय. निशांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करतोय आणि इथे आपण पाहतोय वेग डोंगरे चेंडूला फेकून देते सीमापार. षटकार. धावसंख्या 6 ने मोसनने मारते धावफलकावर 35 धावा, 35. पुन्हा एकदा वेगळ्या अँगलने देखील दाखवलं जाते. वेगवेगळ्या अँगलने प्रेस मीटच्या माध्यमातून दाखवलं जाते. हे साइड अँगलने देखील दाखवले जाते. आपण पाहू शकता फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस तर फुल टोल वसूल करताना फलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फरक करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय प्रोटेक्शन आहे मिडिक रिजन मध्ये. आता 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. NR बोरपाडा संघाची धावसंख्या या 2 ने वाढत धावफलकावर 37 धावा, 37. शेवटचे षटक घालण्याची जबाबदारी इथे मध्ये जयदुर्ग सुरई संघाकडून मोहित पाटील या गोलंदाजाकडे सोपवण्यात आलेले. मोहित पाटील तर सामना करेपर्यंत राकेश जाधव जो वैयक्तिक 18 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 6 चेंडूचा सामना आतापर्यंत त्याने केलेला आहे. गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आणि या चेंडू निघून जाते सीमा पार. 1 बाउंड चौकार. चौकारीने स्वागत केलेलं आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका केलेला आहे. गुडघा वाकवला होता आणि चेंडूला सीमारच्या बाहेर देखील पाठवला होता. हे वेगळ्या अँगलने देखील आपण पाहू शकता. घुटना टेकवर चौकात 1. धावसंख्या 4 ने साइड अँगलने देखील दाखवलं जातोय. धावसंख्या 4 ने पुरुष रखते धावफलकावर 41 धाव, 41. शेवटचे षटक मार्गस्थ मोहित पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप. करारा ऑन ड्रायचा फटका आणि हा चेंडू गॅप मधून निघून जातोय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते कारण सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळतात. गॅप हेडलं होतंय आपण पाहू शकता आणि अगदी सुईमधून ज्याप्रमाणे धागा ओवला जातोय त्याप्रमाणे 2 षटकांच्या मधून चेंडू पाठवलं होतं सीमापार. 4 धावांसाठी चौकार. चांगली फलंदाजी करताना फलंदाज राकेश जाधव पाहतोय. तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून, एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आणि वैयक्तिक 26 धावसंख्येवर सध्या तो फलंदाजी करतोय. 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे आणि पूर्णपणे नक्कीच आपल्या संघाची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. जबाबदारीने फलंदाजी करतोय. एक बाजू लावून धरलेली आहे. एका बाजूने तळ ठोकून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्लॅन मेस इथे मात्र बीट केलेल्या फलंदाजाला वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय मोहित पाटील. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 45 धावा, 45. लॉस फॉर द 3 विकेट
लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. शेवटचे षटक मोहित पाटील हाताळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार, लांब पल्ल्याचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राकेश जाधवच्या बॅट मधून. आपण पाहू शकता जेवढी जास्त उंची आणि तेवढंच जास्त अंतर आणि चेंडू होतोय सीमा रेवाई छूम अंतर. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने मुसंडने मारते. धावफलकावर 6 ने वाढून होती ती येणार बोरपाडा संघाची. स्कोरबोर्डवर 51 धावा. अर्धशतकी क्रॉस केलं गेलं आहे. क्रीजच्या डेप्थचा चांगला वापर करताना आपण पाहतोय मागच्या पायावर जाऊन हा फटका केलेला आहे फलंदाज राकेश जाधव याने. छोटा पॅकेट बडा धमाका. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. इथे मात्र टायमिंग प्रॉपर साधलं नाही. मात्र मिसफिल्ड इथे होते एस्ट्रेक्शा करून आणि परिणामस्वरूप दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल. लेग पास सेशन येतो पंचांकडनं. यानंतर सामना गावदेव ढोंडावली विरुद्ध सुमित कुमार गुंदवली या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर ग्रामीण ओपन पूल मधील सामने देखील आपण पाहणार होतो. RM सोनारपाडा विपक्ष स्वराज प्रतिष्ठान नावा. त्यानंतर ओमसाई आगासन विरुद्ध मोठी देसाई हा एक मोठा सामना पाहायला मिळेल. त्यानंतर स्वर्गीय सुदेश दादा 5-on-5 खाडी विपक्ष नक्षेलन कासरवडेली. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल द्रोण एंटरप्राइजेस खारेगाव विपक्ष अनुलन गोठेकर बी या दोन संघामध्ये. स्विंग अँड मिस. मात्र दिशा भरकटल्या पंचांचा इशारा येतोय वाईटचा. आव्हान वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 53 वर. 53. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधले शेवटचा चेंडू. यानंतर गुंदवली विपक्ष ढोंडाडोली या दोन संघामधील सामना असणार आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग होता. गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र झेलला कॅरी करू शकला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या फक्त एकच धाव. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत झालेला आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना येणार बोरपाडा संघाने आपल्या धावा जोडल्या त्या 54 आणि 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जयदुर्ग सुरई संघासमोर जय संपादन करण्यासाठी. तर जाऊया आपण कॉम बॉक्समधून सरळ टॉस बॉक्समध्ये जिथे टॉस केला जाईल. खेळणारे संघ एका बाजूला गावदेवी धोंडावडोली तर दुसऱ्या बाजूला सुमित कुमार गुंदवली. O2 सुनील शेलके सर. गावदेवी धोंडावळवली आणि सुमित कुमार केवनी दिबे या दोन संघांदरम्यान यानंतरचा नियोजित सामना आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी आमच्याबरोबर नाणेफेकी कक्षामध्ये लवकरात लवकर जोडले जा. सुमित कुमार गुंदवली आणि धोंडा वडवली या दोन संघांदरम्यान हा सामना आहे. ही नाणेफेक संपन्न केली जाईल. राहुलजी तरे साहेब ग्रामपंचायत सदस्य कशेळी यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. या विनंती असेल अतिथीगणांना आपण नाणेफेकी कक्षाकडे या. यंग डॅशिंग अँड डायनॅमिक राहुलजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना. सुमित कुमार
गुंदवली आणि धोंडा वडवली या दोन संघांदरम्यान हा सामना मध्ये आहे. आपण कॉलिंग कोणाचं असेल? नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवल्या जात आहेत. स्वर्गीय महेंद्रदादा चषक आणि दुसरी बाजू उद्धव बाळासाहेब ठाकरे. धोंडा वडवली संघाच्या संघाने कॉल करतील. बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीने त्यांची मागणी आहे, परंतु स्वर्गीय महेंद्रदादा चषक अशी नाण्याची दर्शनी बाजू आपण बघतो. विनंती असेल राहुलजी आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय? बॅटिंग. फलंदाजी करण्याचा धाडशी निर्णय घेतलाय, त्यामागचे काही उद्देश? काय नाही, आम्ही प्रथमच बॅटिंग घेतो ना, आम्ही टॉस जिंकून फिल्डिंगच करतो. आज प्रथमच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या मैदानावरचा तुमचा या अगोदरचा अनुभव कसा राहिलेला आहे? चांगलाच राहिलाय. आता बघू या मॅचला काय होतंय. ही स्पर्धा विनाशुल्क भरवली गेलेली आहे. 12 बाईक सेट टी शर्ट सुद्धा दिल्या जातात. काय म्हणाल संकल्पनेसंदर्भात? चांगली संकल्पना आहे. ग्रामीण खेळाडूंना चांगला प्रोत्साहन मिळण्याचा एक प्लॅटफॉर्म तयार केला यांनी. नाणेफेक गमावलेली आहे. सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा खरं तर इथे मान मिळतोय. तुम्हाला आमंत्रित केलं गेलेलं आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये समोरच्या गुंदवली संघाला किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40. कोणत्या गोलंदाजांचा आज वापर करणार आहात? उमेश आहे, प्रज्वल आहे, शैलेश आहे, आनंद आहे. ही स्पर्धा कशी वाटते इथे आल्यानंतर आणि काय म्हणाल या संपूर्ण स्पर्धेसंदर्भात? आयोजन तर खूप सुंदर आहे. इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचे धन्यवाद मानतो. सगळे डिप्लोमॅटिक आन्सर्स आपल्याला मिळाले. दोन्ही कर्णधारांच्या वतीने चांगल्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या. नाणेफेक संपन्न झालेली आहे की जी जिंकलेली आहे सुमित कुमार गुंदवली संघाच्या संघनायकाने आणि निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करतील फलंदाजी. जाऊया समालोचन कक्षामध्ये. इट्स ओट टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये जय दुर्गा सुरे संघाच्या रनचेसला सुरुवात होत आहे. 55 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचे. सामना जिंकण्यासाठी येणार बोरपाडा या संघाच्या समोर निशांत पाटील आणि सुजित पाटील ही पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित. प्रणय गोलंदाज. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय फलंदाजाने. सरळ जाऊन चेंडू शरीरावर आदळतोय. पंच मात्र तिकडे स्थिर आहेत. मला असं वाटतं चेंडूबाईचा संपर्क आलेला आहे. यस, एक धाव इकडे मिळाली ती फलंदाज सुजितला. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस आपण पाहू शकाल निशांत यावेळेस फलंदाज सुजित स्ट्रायकिंग एंडला होते.
आणि त्यांनी ड्राईव्ह केलेला फटका दरम्यान आपण पाहिला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या वर्जवर उंबरठ्यावर उपस्थित होते. चेंडू अडवला, त्यानंतर इथे फेकी केली जाईल. धावफलक आपण पाहिलं तर ते 2 वर जाऊन पोहोचलेलं आहे. 55 धावांचं लक्ष गाठायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे सुरू आहे गोलंदाज प्रणयच्या वतीने. समोर ठेवलेला चेंडू आहे त्यावर इथे लॉफ्टेड फटका खेळतोय फलंदाज निशांत पाटील आणि निशांतने शांततेला भंग करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. दर्जेदार षटकार. व्हर्टिकल ब्लेडने हा फटका दरम्यान तिकडे सजवला गेलेला आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघूया कशा पद्धतीने फटका सजवलाय. उंच पुरे फलंदाज आहेत आणि त्यांच्या अगदी हिटिंग झोन मध्ये चेंडू ठेवला होता. गोलंदाजाने यॉर्कर अटेम्प्ट केला होता परंतु त्याची लांबी थोडी कमी पाहायला मिळाली. 8 ऑन द बोर्ड. पूल केलेला मिसटायमिंगचा फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. नुसते पोचले नाही, इथे टिपला एक दर्जेदार झेल आणि झेल घेतल्यानंतर ज्या पद्धतीने स्थिर राहिले होते त्या बाउंड्री लाईनच्या अगदी समोर, त्यावरून इथे हा झेल योग्य रीतीने पकडलेला आहे असा आपण अंदाज निश्चितच लावू शकतो. चेंडू पडला त्यानंतर आतल्या बाजूने वळला. अकुट टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा मोह आवरता आला नव्हता फलंदाज निशांत पाटीलला. या अगोदर षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतरच्या चेंडूवर लगेचच बाद होताना फलंदाज निशांत त्याला आपण पाहिलेला आहे. राकेश जाधव बघा, आपण आपल्या रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघितलं. बाउंड्री लाईन अटेम्प्ट इथे केला गेला होता. फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर आपण पाहिलं तर केतन पाटील आणि केतनला इथे हायलाइट केलं जात आहे. अल्ट्रा स्लो मोशन कॅमेरा या स्पर्धेमध्ये वापरला जातो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार कमी अशा स्पर्धा आहेत जिकडे या कॅमेऱ्याचा वापर होतो आणि प्रिन्स मूव्हीजने या अगोदर 10PL या नामवंत स्पर्धेमध्ये या कॅमेऱ्याचा वापर केला होता. IPLचा फील निश्चितच आपण या कॅमेरामधून घेऊ शकता. ज्या पद्धतीने IPLचे सामने इंटरनॅशनल सामन्यांमध्ये खेळाडूला हायलाइट केलं जातं आणि तेच करण्याचं इथे खरं तर कार्य केलेलं आहे ते प्रिन्स मूव्हीजने. सगळ्या टीमचं आपण त्यासाठी कौतुक करूया. प्रिन्स मूव्हीजच्या 8 धावा धावपलकावर. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील. अकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे 38 सर्कल वर. फॉरवर्ड पॉइंटला टिपलाय जेल आणि आणखी एक फलंदाज इथे बाद होईल. निशांत पाटीलच्या पाठोपाठ केतन पाटील याच्या खेळीचा अंत झाला. दुसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या जय दुर्गा सुरईला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रणय बोटकुंडलेने दाखवलेली आहे. अकुट टप्प्याच्या चेंडूवर जास्त रिलाय झालेले आहेत, डिपेंडंट आहेत, अवलंबून राहिलेले आहेत. उजव्या इष्टीच्या फार बाहेरचा चेंडू हाताळला होता अनसर्टनिटी कॉरिडॉरमध्ये आणि त्याचमुळे इथे खरं तर टायमिंग करता आलं नव्हतं आणि वेगाने सुद्धा बीट केलं फलंदाज केतन पाटीलला. आता हे 2 खंदे फलंदाज बाद झाल्यानंतर या रनचेसची जबाबदारी कोणते फलंदाज घेतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. जयदुर्गा सुरई संघाकडे फार चांगली फलंदाजी आहे आणि संघर्षाची परंपरा कायम ठेवणारं क्रिकेट गेली अनेक वर्ष सुरई संघाने आपल्याला दाखवलेलं आहे. फक्त आणि फक्त भिवंडी तालुक्यापुरता मर्यादित न राहता भिवंडीच्या बाहेर बदलापूर असेल, कर्जत असेल, पनवेल, रायगड असेल, अशा अनेक ठिकाणी सुरई संघ खेळताना आपण बघत आहात. 1 गाव 11 या गटामध्ये. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये 8 धावा धावपलकर आल्या, 2 गडी बाद झालेले आपण पाहिले. प्रणय बोटकुंडलेने चांगलं षटक हाताळलं कारण एक षटकार त्याच्या विरोधात फलंदाज निशांत पाटीलने दाखवला होता परंतु ते असताना सुद्धा केतन पाटील आणि निशांत पाटील या 2 फलंदाजांना त्याने बाद करण्यामध्ये यश मिळवलं. दुसरं षटक इथे सुरू केलं जाईल आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःवर घेत असताना गोलंदाज विवेक डोंगरे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. NR बोरपाडा भिवंडी तालुक्यातील हा सुद्धा एक नामवंत संघ आहे.
त्यांच्याकडे खरं तर बिंदास लसणेसारखा एक अत्यंत गुणवंत खेळाडू आहे, परंतु अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर बिंदास लसणेचा फलंदाजीमधील टच तितका चांगला राहिला नाही. विवेक शेळकेसारखा फलंदाज सुद्धा तिकडे खरं तर अपयशी ठरला होता, परंतु राकेश जाधवचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत चांगलं आलं. आणि क्रिकेट हा काही सांघिक आहे, ज्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने तुमचे महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा अपयशी ठरल्यानंतर इतर फलंदाजांनी जबाबदारी घेणं अपेक्षित असतं. अपेक्षेप्रमाणे खरं तर इथे खेळलेत रोहित जाधव आणि इतर खेळाडू. त्याचमुळे 54 धावांचं मोठं लक्ष इथे खरं तर पहिल्या सत्रामध्ये त्यांनी 54 बनवल्या, 55 धावांचं लक्ष दिलं गेलेलं आहे. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलेला फटका दरम्यान आपण बघत आहोत. सरळ जातो क्षेत्ररक्षकाकडे, अडवून चेंडू फेकला जाईल, एक धाव इकडे मिळेल. विवेक डोंगरेचं हे क्रमांक 2चं षटक आपल्याला अनुभवायला मिळत आहे. सुरेला 55 धावा बनवायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा जर आपण विचार केला तर पियुष पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुजित उपस्थित आहेत. स्पर्धा 4थ्या दिवसामध्ये आपण अनुभवत आहात आणि या स्पर्धेने चुरशीचं क्रिकेट आपल्याला दाखवलेलं आहे. फटका फसला आहे, परंतु सेफ लँडिंग कदाचित चेंडूचं होऊ शकतं आणि तेच झालेलं आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतायत, स्वतः गोलंदाज सुद्धा पोहोचलेत, परंतु इन बिटवीन ह्या महत्त्वपूर्ण 2 धावा इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या दुहेरी धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 11 अर्थात 11. पहिल्या फेरीतील हा सामना आपण बघत आहोत. यानंतर धोंडा वडवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या वतीने तिथे बॅटल आपण पाहू शकाल ते गोंदवली संघात लागलेलं. स्लॉक केलेले चेंडूला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे अटेम्प्ट तर झालाय, परंतु चेंडू अखेर निघून गेलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे आणि हा षटकार आलेला आहे. षटकाराने धावफलक पुढे जाईल. चांगला फटका दरम्यान इकडे प्रोड्यूस केला फलंदाजाने. उजवेष्टीच्या फार बाहेर लॉंग वे शफल आणि शफल झाल्यानंतर चेंडू फळीचा संपर्क आणण्यामध्ये सफल झालेले आहेत असंही आपण म्हणू शकतो. अलीकडच्या क्रिकेटमध्ये या पद्धतीचे फटके आपल्याला पाहायला मिळत असतात की फलंदाज शफल होतात, त्यानंतर आडव्या बॅटने ऑनसाइड रिजनमध्ये फटके खेळतात. धावफलक या षटकाराने पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या तर त्या आहेत 17 अर्थात 17. 1.3 षटकांचा खेळ झालेला आहे. 11.33चा रन रेट आतापर्यंत आपण करंटली बघत आहात. 17 ऑन द बोर्ड. We are in second over, being bowled by bowler Vivek Dongre. Good start for this over for Vivek, but then after what a good hit by batter Piyush. Once again, there is attempt of sloppy work, misfielded, and ball is racing all the way for runs. क्षेत्ररक्षण चांगलं झालं नव्हतं क्षेत्ररक्षकाचं. खरं तर तितकं कठीण क्षेत्ररक्षण नव्हतं. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेला होता डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि मला असं वाटतं ऑकवर्ड बाउन्स अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर गेल्यानंतर चेंडूने जो ऑकवर्ड बाउन्स मिळवला त्यामुळेच क्षेत्ररक्षकाच्या समोर अडचणी आल्या. परंतु या पद्धतीने तुम्ही क्षेत्ररक्षण करू शकत नाही. तुम्हाला 55 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि समोरचा संघ जय दुर्गा सुरई या परिसरातील एक मातब्बर आणि उल्लेखनीय कामगिरी करणारा संघ आहे. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावर हा फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, चेंडू खाली येत आहेत. आरामशीररित्या हा जेल इथे टिपला जातोय आणि इथे फलंदाज पियुष याच्या शॉर्ट कॅमिओचा अंत होतो आणि याच बरोबर पियुष झेलबाद.
धावपलकावर नवीन फलंदाज आपण पाहिले तर ते खेळपट्टीवर दाखल होत आहेत. रोनक वझे आलेले आहेत क्रमांक 5 साठी. रोनक हा सुद्धा एक अत्यंत विस्फोटक फलंदाज आहे, परंतु तुमच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमतेला मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थितरित्या वापरावी लागेल तर आणि तर मग तुम्ही संघर्ष निर्माण करू शकता आणि सामना जिंकू शकता. समोरच्या संघातही गुणवंत खेळाडू आहेत ज्यांचा आपण या अगोदर उल्लेख केला होता. हे षटक क्रमांक 2चं विवेक डोंगरेच्या वतीने फेकलं जात आहे. आतापर्यंत एक चौकार एक षटकार या षटकामध्ये आलेला आपण पाहिला आणि फलंदाजाला सुद्धा त्याने बाद केलेला आहे. विवेकचा हा चेंडू अत्यंत चांगला आहे. राईट अप इनटू दी ब्लॉक होल. अगदी टार्गेट हिट करत असलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 4 मीटर त्याचबरोबर 6 मीटरच्या लेनचा चांगला वापर केलेला आहे गोलंदाज विवेक डोंगरेनं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने शार्पली कट झालेला आपण पाहिला आणि इन कटर चेंडू इथे शेवटी प्रोड्यूस केला या षटकात विवेक डोंगरेनं. हे षटक संपलं. 2 षटकांचा केस संपला. धावपलकावर धावा आपण पाहिला तर ते आहेत 21 अर्थात 21. 3 गडी बाद झालेले आहेत. 55 धावा बनवायचे आहेत म्हणजे याचा अर्थ अजूनही 2 षटकांमध्ये 34 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात जयदुर्गा सुरैया संघाला. 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा वेळ बरोबर आपण घेतलेला आहे, त्यामुळे लगेचच तिसरं षटक मार्गस्थ करूया. सुशील डोंगरे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुजित पाटील की जे 2 चेंडूचा सामना करत असताना व्यक्तिगतरित्या 2 धावांवर खेळत आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडला तर थोडा पॉज झाला आणि त्याचमुळे चेंडूपाईचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये करता आला नव्हता. फलंदाजाला लेग बायच्या रूपाने ही धाव पूर्ण केली जाते आणि धावफलक 1ने पुढे जाईल. एका धावेने धावफलक आपण पाहू शकाल तर ते जाऊन पोहोचलेला आहे 22 अर्थात 22 वर. सुशील डोंगरे 22 धावा धावफलकावर. हे षटक आतापर्यंत चांगला हाताळलेला आहे गोलंदाज सुशील डोंगरेने. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. लेफ्ट हॅम राऊंडने समोर येत आहेत. उजव्या हाताचा फलंदाज रोनक वजे याच्या समोर आणि हा चेंडू पडल्यानंतर फिरकी घेतली होती. या चेंडूने वळण मिळालं होतं आणि डावे एष्टीवरून चेंडू सरळ निघून गेला होता एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज सुशील डोंगरे. पुढे सरसावले चेंडूच्या पिच पर्यंत गेले, त्यानंतर स्लॉक केलेल्या एक क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले. त्याचबरोबर इथे झेल टिपल्यानंतर फलंदाज रोनक वजे याचा खेळ संपुष्टात येतोय आणि खेळी संपुष्टात येण्यापूर्वी रोनकने आपण पाहिले तर 3 चेंडू यूज केले आणि त्या 3 चेंडूंवर एकही धाव त्याला धावपलकावर जोडता आली नाही. हळूहळू अडचणी वृद्धिंगत होत चाललेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अर्थात जय दुर्गा सुरैया संघाच्या. 55 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये त्यांना गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. भिवंडी तालुका टेनिस क्रिकेट विश्वामधील एक चांगल्या तंत्राचा फलंदाज म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असा फलंदाज विनोद पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आहे. कमी गतीने हाताळलेला चेंडू आहे. इथे मिसटायमिंग फटका आहे, परंतु अधिकचं नुकसान सोसावं लागणार नाही फलंदाजांना, कारण चेंडूचं सेफ लँडिंग झालं होतं. क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू खरं तर जमिनीवर आदळला होता. एकेरी धाव फक्त आणि फक्त मिळाली. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत गोलंदाज सुशील डोंगरेने. सुशीलचं हे अत्यंत चांगलं षटक आहे, कारण एकही मोठा फटका इथे खेळण्याची मुभा फलंदाजांना दिली जात नाहीये.
कमी गतीने हाताळलेला चेंडू आहे, पुन्हा एकदा मिसटायमिंग फटका आहे. डावखुऱ्या हाताच्या या गोलंदाजाने फलंदाजांना शांत ठेवलेलं आहे. फलंदाजांना आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी, नामोहरम करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3च्या षटकामध्ये सुशील डोंगरे यांनी दाखवलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या, परंतु सुशीलने आतापर्यंत फार मोठी छाप निर्माण केलेली आहे. इथेही कमी गतीने हाताळलेला चेंडू. रनवे अप्रोचमध्ये अत्यंत फास्ट येतात आणि त्यानंतर पंचांच्या जवळ आल्यानंतर थोडे हळू होतात आणि अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. अचूकतेने गोलंदाजी करताना गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे सुशील डोंगरेला. 3 षटकं संपली, 24 धावा धावपलकावर 6 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. NR बोरपाडा आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करा. सहा चेंडू 31 धावांची गरज. बंटी शेळके तयार. पहिला चेंडू अत्यंत वेगवान फुलं लेनचा चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे सुरुवात करतायत. बंटी स्पोर्ट्स आयोजित बंटी चषक भरोडी या स्पर्धेमध्ये बंटी शेळके यांची गोलंदाजी चांगली राहिली होती. पुन्हा एकदा अचूकतेने गोलंदाजी करताना गोलंदाजाला आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी झालेली आहे. फलंदाजांना बॅकफुटला घेऊन जाणारी गोलंदाजी झालेली आहे. आता फलंदाजी करणारा संघाचा रनचेस थोडा अधिक दूर गेलेला आपण पाहू शकाल, कारण 4 चेंडू आणि 30 धावाचं समीकरण इथे उरलेलं आहे. यावेळेस इथे ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज विनोदला आपण पाहिलेला आहे आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज शिल्लक राहिलेले आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण 3 चेंडूंचा शेष आणि 29 धावांची गरज आहे. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळत आहे. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 चेंडू दूर आहेत हा सामना जिंकण्यापासून NR बोरपाडा. पायांमधून डाऊन दी ग्राउंड विशेप मध्ये फटका. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे. याचबरोबर हा सामना इथे दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे. 28 धावांच्या अंतराने NR बोरपाडा संघाने पहिल्या सत्रामध्ये त्याने 54 बनवल्या आणि गोलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये अत्यंत चांगली केलेली आहे. तिखट आणि तीक्ष्ण गोलंदाजी करणारे सगळेच गोलंदाज आपण पाहिले. विवेक डोंगरेच्या 13 धावा ह्या सर्वाधिक धावा ठरल्या आणि 2 गोलंदाजांनी मिळून 6 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. पहिल्या गोलंदाजांनी 8 धावा खर्च केल्या, म्हणजे 14 धावांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली. 3 गडीही त्याने मिळवले. याचमुळे 55 धावांचं लक्ष्य इथे पार करता आलं नाही. 27 धावांनी सामना जिंकलेला आहे, तो म्हणजेच NR बोरपाडा संघाने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण राकेश जाधव हा बघत आहोत की ज्याने 11 चेंडूंमध्ये 3 चौकार 3 षटकारांच्या निशी 32 धावा धावपलकावर जोडल्या. राकेश, विनंती आहे लवकरात लवकर या.
राकेश जाधव ठरलेला आहे या सामन्यातील सामनावीर खेळाडू. 32 धावांची त्याची इनिंग आपण पाहिली. सन्मान्य राहुलजी तरे साहेब, आपणास विनंती आहे, आपण ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. या राकेशने अत्यंत चांगली फलंदाजी केली होती आणि ते ठरलेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. बंटीजी तरे साहेब, विनंती आहे, आपण टी शर्ट वितरित करा. सव किरण हरीश माई, माजी सरपंच मानकोली यांच्या वतीने टी शर्ट इथे सौजन्यकृत केली गेलेली आहे. त्या टी शर्टचं इथे वितरण केलं जात आहे. प्रशांतजी तरे साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत कशेळी यांच्या वतीने कॅप दिली जाईल. नितेशजी गिजे साहेब, आपणास विनंती, आपण स्पोर्ट्स जॅकेट द्या की जे आपल्याला स्पॉन्सर्ड केले गेलेलं आहे उमाकांतजी पाटील साहेब यांच्या वतीने. त्याचबरोबर राहुलजी तरे साहेब, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, तुमच्या समोर जी बॅग आहे ती बॅग आपण वितरित करा राकेश जाधव या खेळाडूला. पार्थ पाटील, आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते स्नॅक्स द्यायचं आहे. राकेश, अजून एक बक्षीस शिल्लक आहे. जवळजवळ 6 बक्षिसं इथे वितरित केले जातात सामनावीर खेळाडूसाठी. येणाऱ्या सामन्यासाठी राकेश तुझी फलंदाजी अशीच व्हावी अशी खरं तर अपेक्षा आमच्या समालोचन कक्षामधून आम्ही व्यक्त करत आहोत आणि जात आहोत यानंतरच्या सामन्याच्या पहिल्या सत्राकडे. सुभाष धुमाळ सर. खूप खूप धन्यवाद सुनील शेलके सर. पुन्हा एकदा सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात सूर्य महेंद्र दादा चषक 2024 दिमागदार आयोजन. गोंदवली संघाचं 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. ओमकार युवा सेवा संस्थेच्या माध्यमातून नक्कीच अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो दिना सकाराम पाटील साहेब, ओमकार युवा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत सकाराम पाटील, उपाध्यक्ष हरीश कैलास माली, सचिव रमाकांत जिगरत, खजिनदार राजेश सत्यवान पाटील, सदस्य निवृत्ती ज्ञानेश्वर पाटील, सदस्य राजेश पाटील, सदस्य देवेंद्र म्हात्रे, आपला लाडका भाचा अमृत म्हात्रे, सदस्य ॲडव्होकेट सुशांत शाहू, सदस्य श्रीकांत भाई, सदस्य देवानंद पाटील, सदस्य यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. तर कव्वाड अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे ॲक्टिव्ह सदस्य योगेशजी दलवे यांच्याकडून दिना पाटील साहेबांसाठी आणि डोंडवली संघासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद योगेशजी दलवे, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या सुमित कुमार गुंदवली संघाने, तर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना गावदेव धोंडवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहत आहात क्रिकेटचा महासंग्राम फ्रेंटी टुर्नामेंट स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 आयोजन आजच्या दिवसामधील हा ग्रामीण भिवंडी पूलमधील सामना पहिल्या फेरीमधील शेवटचा गावदेव ढोंडवली विरुद्ध सुमित कुमार गुंदवली या दोन संघामधील. आज समी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सुमित कुमार गुंदवली संघाकडून शुभम पाटील आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी फलंदाज पाहायला मिळतोय रोश भोईर. तर गोलंदाज सुरुवात केलेला ढोंडवली संघाकडून गोलंदाज अवेश भोईर. टाइम नोट केला जातोय. पहिल्या चेंडू डिलिव्हर केल्यानंतर टाइम नक्कीच इथे नोट केला जाईल. 4 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे फटका खेळला होता. एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलं फलंदाज शुभम पाटील आणि एका धावेने अकाउंट ओपन होते सुमित कुमार गुंदवली या संघाचं. पहिले षटक मार्गासही अवेश भोईर वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटकात चालतोय. इथे मात्र चेंडू कव्हरेज मध्ये ट्रॅव्हल होतोय.
दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि परिणामस्वरूप अपघात रनआउटची रूपाने फलंदाज बाद सुमित कुमार गुंदवली संघाला पहिला आदरा धावचीच रूपाने